नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या शिवक ब्लॉग वरती तुमचं स्वागत करतोय। तर आता वाजले दुपारचे 12। तर मी आज काही क्लासला जात नाही, बरं नाही वाटत आहे। तर 2 दिवस खोकला सर्दी होता, पण आज जरा अंगाचं कणमणीत आणि म्हणजे ताप आल्यासारखं वाटतंय आणि अंग दुखते पूर्ण माझं, म्हणजे समजतं नासिकतापणासारखं आलंय। तर मी दुपारी जाईन जिमला जाईन, कारण की आज लेग्स आहेत। तर ते कसं घामाला ना, असं म्हणजे घाम आल्यावर कसं तापी कसं सगळं जातं ना, तर मी जिमला जाईन दुपारी, लेग्स मारीन राईट। आणि आज वातावरण बघा, म्हणजे ऊन नाही, दमट वातावरण आहे असं पावसासारखं। तर जिमला जाताना भेटूया, जरा काहीतरी खातो, दूध पितो हळद टाकून, तर भेटू। तर मित्रांनो निघाले जिमला, बरं नाही वाटत आहे, पण बोललो लेग्स आहेत एक, म्हणजे जिमला जायचं सोडायचं नाही कधी। दुखणं असं ते वेगळं, दुखणं वेगळं असतं आणि आजार पण वेगळं असतं। पण त्या आजारपणा ना आपण जितकं बॉडी गरम ठेवू ना चांगलं असतं। तर म्हणून बोललो जाऊया जिमला, आपलं घाम बीम निघाला की सगळं ठीक होईल। तर जाऊ पटापट जिमला, लेग्स मारूया, आज लाईट मारूया, चालतोय एकटाच आहे मी आज, कोण नसणार सोबत, चला। आणि जाता आता जरा मेडिकल मध्ये इलेक्ट्रो पावडर घेतो, म्हणजे कसं तेवढी एनर्जी नाही, तशी माझी पूर्ण बॉडी म्हणजे तेवढी एनर्जी माझी लो झाली आहे पूर्ण। तर इलेक्ट्रिक पावडर घेऊया, जाऊया फटाफट मेडिकल मध्ये जाऊन घेतो इलेक्ट्रिक पावडर। पुन्हा असं एकदा मला काय झालं, अशीच पाऊस पडून गेलाय, वातावरण दमट आहे। हो लेग्स मारूया, आणि ते पाय पण माझं ते दुखतोय थोडा थोडा, भेटे जिम मध्येच। तर मित्रांनो आता आपण आलो जिम मध्ये, न्यूट्रॉल नाही भेटली, ओव्हरऑल शिवून आले, म्हणजे बघूया करूया वर्कआउट चालू। मित्रांनो माझी हालत नाही बेकारला, टेन्शन वाटतं आता। क्रिश लेग्स मारूया, जास्त काही शूट करता नाही येणार, एकटाच आहे ना मी म्हणून। आपली बॉडी पण उतरली आहे पूर्ण, आजारी पडल्याने हेच वाट लागते की पूर्ण बॉडी उतरून जाते आपली। तर जाऊया, बघा असे थोडं थोडं शूट करायला लागते बघा, इथे ठेवलेला मोबाईल। तर भेटूया नंतर। तर मित्रांनो आपला वर्कआउट झाला आहे कंप्लीट, जरा मारली, जरा थोडीफार हेवी मारले, मजा आली करायला वर्कआउट, जरा बरं वाटलं। तर जाऊया आपण घरी, पाऊस पण पडलेला आहे, तर थांबलाय, जाऊ फटाफट, छत्री पण नाही होणार आहे, वांदराची पिल्लं। तर बारीक बारीक पाऊस चालू आहे, पाय पण खराब होणार आहे असं वाटतंय, म्हणजे माती भीती आणार आहे, मला परत जाऊन साफ करायला नाही डेटोलनी। फक्त कोण भेटताय की नाही घरी, ते आता कोणतरी भेटला पाहिजे। बारीक बारीक पडतोय पाऊस, आधीच बरं नाही ना, हा तो पाहतो, चला जाऊ घरीच पटापट, जातो धावत नाही, पाय पटापट उचलतो, लेग्स मारले मी, काय होतं काय माहित आपलं। तर मित्रांनो आम्ही जरा तिथे बघा, ते पाणी किती फोर्सी होतं, स्वच्छ पाणी होतं ना, पण पियायचं नाही। पाण्याचा शोध अजून कोणाला माहितीच नाही, कुठून आले लागलाच नाही पाण्याचा शोध, कुठून येतं आणि कुठून नाही।
तर आपण आलोय घरी, जाऊया पटापट. आता पाऊस आलाय मोठा, अशी बारीक बारीक होता तेव्हा आलो फटाफट. आता मोठा आलाय पाऊस. तर इथे इथे बेल घेऊन आलो. आता ती खातो जरा, कारण की काय खायला नाही. तर ती भेल कशी जरा सुकी भेल, म्हणजे ते कुरमुरी बिरमुरी असतात ते, म्हणजे ते येतात काप्स फायबर बिबर सगळं असतं ना, म्हणजे सलाड बिलाड टाकतात ना, तर ती बेली खातो मी. तर आता खाऊया. मग काय आता जिमवरून आलो, आता संध्याकाळी काय आपल्याला आरामच आहे. तर बघूया संध्याकाळचं काय ते. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा कसे झोपलेत भाऊ भाऊ. तर आपल्याला पण आताच उठलोय, मस्त झोपलेलो जरा, किती 5 वाजता झोपलो. तो 1 तास झोपून मस्त झाली. तर आपल्याला आता काम आहे ती छोटी मोठी, यांना साफ करायचं आहे. तर करूया आज काय आपलं आहे तेच रुटीन होतं. तर करू साफ, भेटूया. तर मित्रांनो आपली कामं झाली आहेत पूर्ण. बघा मस्त खेळतोय, आणि की त्यांना बाद नाही काढत सकाळीचं. कावळे विवळे येतात, म्हणजे कसे लहान आहेत ना, असे पट्टे घेऊन पण जाते त्यांना कावळे, म्हणून काढत नाही, फक्त रात्रीचेच काढतो. मस्त खेळत असतात, नंतर झोपतील बांधून. काय करतो पायावर. तर आजचा ब्लॉग इथे एंड होतोय. तर तुम्हाला 4-5 दिवस असेच ब्लॉग जाणार आहेत. आपण कुठे बाहेर जाणार नाही ना, पण ती खरी मजा येणार आहे ना तेव्हा आपण गावाला जाताना तुम्हाला अपडेट देणार की मुंबई गोवाचा कसं आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदा चाललोय गावी असं बाईक करून. तर मजा येणार आहे, खरीच मजा तिथेच येणार आहे. तुम्ही नक्कीच नवीन असेल तर सबस्क्राईब करा, तर आणि शेअर पण करा, लोकांना पण कळू दे की आपण कोकणातले आहे. तर जाणारे खरी लय मजा येणार, लय बाईक करून जाणार. बाईकचं असं लुक केलं ना तर तुम्हाला ह्या कालच्या ब्लॉगमध्ये दिसलं असेल. तर परत एकदा जाताना मी करीन तो ब्लॉग पूर्ण, म्हणजे मॉडिफिकेशन काय काय केले ती गाडीमध्ये. तर खरंच खूप मजा येणार आहे. तर सर्वांनी लाईक करा, नाही कमेंट, लाईक तर कराच, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून आपल्याला तर आता ही सुरुवात आहे, म्हणजे मी चालू केलं हे तसं ब्लॉगिंग. तर खरी मजा यायला लागली थोडी. तर स्ट्रगल पण खूप आहे, इकडे तिकडे जाणं, नंतर रात्रीला एडिटिंग करणं, म्हणजे खूप मेहनत आहे. तर मेहनत असल्याशिवाय मजा येणारच नाही कोणत्या गोष्टीला. तर ब्लॉगिंग करायला मजा येतेच. आपले मराठी आणि कोकणातले ब्लॉग बघायला खरी मजा येते. त्यांना गावी जायला भेटत नाही, तर ते आपले ब्लॉग बघून पण एन्जॉय करू शकतात. तर खरी मजा येणार आहे आपल्याला गावी जाताना. तर तो ब्लॉग नक्कीच बघा, आणि लवकरात लवकर 300 सबस्क्रायबर पूर्ण करूया. आता फक्त 50 सबस्क्रायबर व्हायला फक्त 20 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर लवकर पूर्ण करूया, पण 300 सबस्क्रायबर, लय मजा येणार आहे. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.